Namaskar. Hello. In last video, we have seen the vowels, the Vyanjan, that is called as alphabets, and one thing is called Swaradi. There is no word in English for that. Okay, because English and Marathi are totally different languages. Sometimes definitely we can relate English with Marathi when it comes to grammar, but not every time. So let's see. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वर, स्वरादी आणि व्यंजन बघितली. स्वर म्हणजे वावल्स, स्वरादी आणि व्यंजन म्हणजे अल्फाबेट्स. आज आपण हे बघणार आहोत की हे तीनही मिळून अक्षर कसं तयार होतं. लेटर, अक्षर म्हणजेच लेटर, ते कसं तयार होतं ते आपण आज बघूया. यू ऑल नो दॅट देवनागरी इज अ स्क्रिप्ट इन विच मराठी लँग्वेज इज रिटन. तर आता आपण बघूया. आणि जो स्वर आपण घेणार आहोत, खरं तर पहिला स्वर अ आहे, पण आपण आ हा स्वर घेणार आहोत कारण तुम्हाला समजायला सोपं जावं. वी आर गोइंग टू टेक स्वर आ फर्स्ट instead of taking a, though it is the first swer, because it will be very easy for you to understand how the letters are formed in Marathi. So let's start. आपण अक्षर घेतलं क, त्याचा पाय मोडला. पाय मोडला म्हणजे that letter is half. It is not a complete letter. ते पूर्ण अक्षर नाहीये, ते पूर्ण व्यंजन नाहीये. म्हणून आपण काय करणार आहोत, we are going to give the support of स्वर आ so that it becomes a letter which is called ka. Which is called का. ठीक आहे, आपण काय केलं, क चा पाय मोडला. आता ते अक्षर अर्धच आहे, ते पूर्ण नाहीये, म्हणून आपण त्याच्या बरोबर एक स्वर जोडला जो आहे आ. त्यामुळे एक अक्षर तयार झालं का. आलं लक्षात सगळ्यांच्या. तसा हा का तयार झाला, असं आपण मागच्या वेळेस जी आपण सगळी व्यंजनं बघितली, क च ट त प, या सर्व अक्षरांना सर्व व्यंजनांना आ जोडून एक वेगळं अक्षर तयार करू शकतो. आता हे अक्षर लिहायचं कसं, तर त्याच्यासाठी स्वरचिन्ह दिलेली आहे. स्वरचिन्ह म्हणजेच साइन्स. देयर आर साइन्स ऑफ द vowels with which we can easily write or read the letters. काही चिन्ह दिलेली आहे. चिन्ह म्हणजे साइन्स. तर ती कोणती कोणती चिन्ह आहेत ते आपण आता बघूया. स्वर जे आहेत ते डावीकडे दिलेले आहेत निळ्या रकान्यामध्ये, आणि एकदम उजव्या बाजूला इंग्लिश स्वर दिलेले आहेत. कसा उच्चार करायचा, तर सुरू करूया. पहिल्यांदा आहे अ. जसं आपण म्हणालो पहिला स्वर, त्याला कोणतंही स्वरचिन्ह नाही, त्यामुळे त्याला काही चिन्ह नाही. आ साठी आहे काना, वन स्टँडिंग लाईन, एक उभी रेख. रस्व ई साठी आहे वेलांटी, जी अक्षराच्या वर असते, पहिल्यांदा उभी रेख आणि मग वेलांटी. दीर्घ ई साठी आहे अक्षरानंतर एक उभी रेख आणि एक वेलांटी, जी अक्षराच्या वर येते. नंतर आहे रस्व उकार, जो अक्षराच्या खाली येतो, आणि दीर्घ उकार, जो अक्षराच्या खाली येतो पण त्याला एक लांब शेपूट असते, जो ऊ साठी वापरला जातो. ए स्वरासाठी आहे मात्रा, जी अक्षराच्या वर असते, स्लॅन्टिंग लाईन. ऐ 2 मात्रा. ओ 1 काना 1 मात्रा. औ 1 काना 2 मात्रा. एक शिरोबिंदू येतो ठिपकावरती, त्याला म्हणायचं अनुस्वार, आणि विसर्ग 2 टिंब, 2 स्पॉट्स, 2 डॉट्स, विसर्ग. अशा पद्धतीने ही बाराखडी लिहिली जाते. तर आपण एकदा ही सगळी बाराखडी म्हणूया. तुम्ही माझ्या मागून म्हणा. ओके, जस्ट फॉलो मी. उच्चार व्यवस्थित करा. प्रोनाउन्सिएशन हॅज टू बी परफेक्ट. How we take care of the pronunciation when we speak English, isn't it? Right? We have to speak English properly. The same way, whatever language you are learning, जी कोणती भाषा तुम्ही शिकत असाल, त्यातले अक्षरांचे उच्चार हे व्यवस्थितच झाले पाहिजे, तरच ती भाषा ऐकायला गोड वाटते. ओके,
सुरू करूया. क का की की कु कू के कै को कौ कम कहा ख खा खी ही खू खू खे खै खो खौ खम खहा ग गा गी गी गु गू गे गै गो गौ गम गहा घ घा घी घी घू घू घे घै घो घौ घम घहा च चा ची ची चू चू चे चे चो चौ चम चहा छ छा छी छी छू छू छे छे छो छौ छम छहा ज जा झी झी झू झू जे झै झो झौ झम झहा झ झा झी झी झू झू झे झै झो झौ झम झ ट टा टी टी टू टू टे टै टो टौ तम टहा ठ ठा ठी ठी ठू ठू ठे ठै ठो ठौ ठम ठहा ड डा डी डी डू डू डे डै डो डौ डम डहा ढ ढा ढी ढी डू डू ढे ढै ढो ढौ ढम ढहा ण णा णी णी णू णू णे णै णो णौ णम णहा ही झाली अक्षरं. बघितलं ना आपण, स्वर, स्वरादी आणि व्यंजनं मिळून अक्षरं तयार झाली. आता या अक्षरांच्या बरोबर उच्चाराची तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस ॲट होम द करेक्ट प्रोनाउन्सिएशन ऑफ दीज लेटर्स. पण आपण आता जी अक्षरं बघितली ती फक्त आपण ण पर्यंतच बघितली. याच्या पुढची जी अक्षरं आहेत म्हणजे त पासून ते ळ अक्षरापर्यंत, तर त्याची बाराखडी लिहिण्याचा तुम्ही घरी प्रयत्न करणार आहात. गृहपाठ, गृहपाठ म्हणजेच होमवर्क. सो आय एम गिव्हिंग यू होमवर्क. ओके, यू यूज दीज स्वरचिन्ह अँड ट्राय टू राईट द बाराखडी टिल ळ. ही स्वरचिन्ह सगळी वापरून तुम्ही ळ पर्यंत बाराखडी लिहिण्याचा आता प्रयत्न करणार आहात. ठीक आहे? बाय.